एका छोट्या गावात एक गरीब मुलगा रस्त्यावर चालत असतो. अचानक त्याला रस्त्यावर 100 रुपयांची एक नोट सापडते. तो खूप खुश होतो, कारण त्याच्याकडे खायला सुद्धा पैसे नसतात. पण जसं तो ती नोट खिशात ठेवतो, तेवढ्यात एक महागडी कार त्याच्या समोर येऊन थांबते. कारमधून एक सूट घातलेला माणूस उतरतो आणि म्हणतो, "ती नोट तुझ्याकडे कशी आली?" मुलगा घाबरतो आणि म्हणतो, "मला रस्त्यावर सापडली." तो माणूस हसतो आणि म्हणतो, "तुला माहितीये का, त्या 100 रुपयांच्या नोटमध्ये एक सिक्रेट कोड आहे, जो 10 लाख रुपयांच्या बक्षिसाशी जोडलेला आहे." आता गावातील लोक, पोलीस आणि मोठे व्यापारी सगळे त्या मुलामागे लागतात. पण शेवटी एक असा ट्विस्ट येतो, जो कुणालाच अपेक्षित नसतो. शेवटी कळतं की तो मुलगा साधा नव्हता, तो एका करोडपतीचा हरवलेला मुलगा होता. मुलगा अजूनही त्या 100 रुपयांच्या नोटकडे बघत उभा असतो आणि तो सूट घातलेला माणूस त्याला म्हणतो, "ऐक, जर ती नोट माझ्याकडे दिलीस तर मी तुला 10,000 रुपये देतो." मुलगा थोडा विचार करतो, पण त्याला काहीतरी संशय येतो. तो म्हणतो, "नाही, ही नोट मी देणार नाही." हे ऐकून तो माणूस अचानक रागावतो आणि फोन काढून कुणाला तरी कॉल करतो. फक्त 5 मिनिटात तिथे अजून 2 गाड्या येतात. त्या गाड्यांतून काही लोक उतरतात आणि मुलाच्या मागे धावायला लागतात. मुलगा घाबरून पळायला लागतो, गावाच्या छोट्या गल्ल्यांमधून, शेतातून धावत धावत. अचानक तो एका जुन्या घरात लपतो. तेव्हा त्याला लक्षात येतं, त्या 100 रुपयांच्या नोटवर एक छोटासा नंबर लिहिलेला आहे. तो नंबर आहे X27. आणि तेवढ्यात त्या घराचा दरवाजा हळूच उघडतो. आतून एक म्हातारा माणूस बाहेर येतो आणि म्हणतो, "बाळा, तुझ्याकडे X27 नोट कशी आली?" म्हातारा माणूस हळू आवाजात म्हणतो, "बाळा, ती नोट मला दाखव." मुलगा थोडा घाबरतच नोट त्याच्या हातात देतो. म्हातारा नोट पाहतो आणि त्याचे डोळे मोठे होतात. तो लगेच दरवाजा बंद करतो आणि म्हणतो, "तुला कल्पना आहे का, ही साधी 100 रुपयांची नोट नाही." मुलगा आश्चर्याने विचारतो, "मग काय आहे?" म्हातारा हळू आवाजात सांगतो, "ही X27 नोट म्हणजे एका गुप्त खजिन्याची चावी आहे, ज्याची किंमत 10 लाख नाही तर 1 करोड रुपये आहे." हे ऐकून मुलगा थक्क होतो. तेवढ्यात बाहेरून जोरात आवाज येतो, "दरवाजा उघडा." तेच सूट घातलेले लोक त्या घरापर्यंत पोहोचलेले असतात. म्हातारा घाईघाईने मुलाला मागच्या दरवाजातून बाहेर काढतो आणि म्हणतो, "लवकर पळ आणि लक्षात ठेव, खजिन्याचं ठिकाण फक्त या नोटमध्ये लपलेलं आहे." मुलगा धावत निघतो, पण काही वेळाने त्याला समजतं, नोट त्याच्या खिशातच नाही. मुलगा धावत धावत थांबतो आणि खिशात हात घालतो, पण नोट गायब असते. मुलगा घाबरतो आणि विचार करतो, आता काय करायचं? तेवढ्यात त्याच्या मागून एक आवाज येतो, "तू ही नोट शोधतोयस का?" मुलगा मागे वळून पाहतो आणि त्याला एक लहान मुलगी दिसते. ती मुलगी हसत असते आणि तिच्या हातात तीच X27 नोट असते. मुलगा म्हणतो, "ती माझी नोट आहे, मला दे." मुलगी शांतपणे म्हणते, "ही नोट तुझ्याकडे असायला नको होती, कारण हा खजिना माझ्या कुटुंबाचा आहे, अस्टिक." मुलगा आश्चर्याने विचारतो, "काय?" मुलगी सांगते, "माझे आजोबा आणि तो म्हातारा दोघांनी मिळून हा खजिना लपवला होता, पण काही लोकांना त्याची माहिती झाली आणि ते सगळे खजिन्यामागे लागले." तेवढ्यात अचानक 3 गाड्या त्यांच्या समोर येऊन थांबतात. तेच सूट घातलेले लोक उतरतात आणि हसत म्हणतात, "आता नोट आमच्या हातात आली आणि खजिनाही." मुलगा आणि ती मुलगी दोघंही अडकतात, पण तेवढ्यात अचानक पोलीस सायरनचा आवाज येतो. आता पुढे काय होणार? पोलीस सायरन ऐकून ते सूट घातलेले लोक घाबरतात आणि पटकन पळायचा प्रयत्न करतात. पण काही सेकंदातच पोलीस येतात आणि सगळ्यांना पकडतात. मुलगा आणि ती मुलगी सुटकेचा श्वास घेतात. तेवढ्यात पोलीस ऑफिसर त्या नोटकडे पाहतो आणि हसतो. तो म्हणतो, "तुम्हाला माहितीये का, ही नोट आणि खजिन्याचं रहस्य आम्हालाच माहीत होतं." मुलगा आणि मुलगी दोघंही आश्चर्याने बघतात. पोलीस ऑफिसर सांगतो, "हा खजिना खरं तर एक टेस्ट होता, कोण प्रामाणिक आहे हे पाहण्यासाठी." मग तो मुलाकडे बघतो आणि म्हणतो, "तू पैशासाठी कुणाला फसवलं नाहीस, म्हणून हा खजिना तुझा आहे." मुलगा विश्वासच ठेवू शकत नाही. शेवटी त्या खजिन्यातून मुलाला 10 लाख रुपये मिळतात आणि तो मुलगा गावातल्या गरीब लोकांना मदत करायला लागतो. स्टोरीचा मेसेज: प्रामाणिकपणा शेवटी नेहमी जिंकतं. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच जबरदस्त आणि रहस्यमय कथा पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन पण दाबा, कारण पुढचा भाग खूपच धक्कादायक असणार आहे. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत